अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तया ठविता महापुण्यराशी ज्ञानेश्वराशी कुंडलिका प्रत्यारुक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाहेयाती कुळाचा विचार न पाहेयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई बलतिया भावे शरण जाता भेटी बलतिया भावे शरण जाता भेटी पडितसे तुटे जन्म व्याधी पडितसे जन्म व्याधी न पाहेयाती कुळाचा विचार न पाहेयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहेयाती कुळाचा विचार न पाहेयाती कुळाचा विचार करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो काय नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली राशी करे सागरे तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जय निर्जता कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमानाडळे इहलोकी भवसिंधू सीमांदिला से तुझे ने अनाथा विनाकारणे तुकड्याने तू
उभा भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा तुका हा परब्रह्म देवा दया पूजले आदरे पांडुरंगे केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपाची गेली नद्या दिव्य लोकाची नेली नमो यात्रा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्चमते प्रकाशो निवृत्तिदासु अवधारी जोजी आता विलासी जय कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कारली मिया मदहृदय सद्गुरु संसार गुरु मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन टेके मगवास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी न्यूनते उरते अधिकते सरते करुणी द्यावी विनवती असे ज्ञानदेव बाळ माझा सांगितला भगवंता लक्ष द्यावो विनविते मराठी विद्याची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 41वा श्लोक म्हणजे अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 41 आणि त्याच्या खालील ओव्या आहेत त्या 238 ते 244 असा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रथम पाटील सर बोलतील तो श्लोक, त्यांच्या मागे आपण व्यवस्थित म्हणायचं. व्यवसायात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन एकेह कुरुनंदन रेकेह कुरुनंदन एकेह कुरुनंदन रेकेह कुरुनंदन एकेह कुरुनंदन. पूर्ण ओळ. व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. पुढची ओळ. बहुशाखाह्यनन्ताश्च 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 बुद्धयो व्यवसायिनां बुद्धयो व्यवसायिनां बुद्धयो व्यवसायिनां बुद्धयो व्यवसायिनां बुद्धयो व्यवसायिनां बुद्धयो व्यवसायिनां. पूर्ण ओळ. बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां 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 बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां. पूर्ण श्लोक एकदा म्हणूया. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखाह्यनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनां. तर आजचा जो 41वा श्लोक आहे याचा
शब्दशः अर्थ असा आहे की व्यवसायात्मिका बुद्धी. म्हणजे बुद्धी दोन प्रकारची आहे. एक व्यावसायिक म्हणजे व्यवसायात्मक म्हणजे सुबुद्धी तिला म्हणतात आपण, आणि दुसरी आहे अव्यवसायिक म्हणजे ती दुर्बुद्धी. बस सुबुद्धी असल्या तर का होतं, ती बुद्धी एकच आहे, कुरुनंदन. म्हणजे अर्जुना, म्हणजे सुबुद्धी एकच आहे जगामध्ये. हां, आणि काय आहे, जास्त काय आहे तर बहुशाखा अनन्याक्ष बुद्धयो व्यवसायना. म्हणजे दुर्बुद्धी जास्त आहे, सुबुद्धी एकच आहे, आणि दुर्बुद्धीला अनेक फाट आहेत. बघा, पहिलं मला असं वाटत होतं की सुबुद्धी म्हणजे ठीक आहे, चांगलं वागणं वगैरे. परंतु याच्यामध्ये जेव्हा मी ज्ञानोबरायांच्या ओव्या बघितल्या तर त्यांनी दुर्बुद्धी कशाला म्हटलं माहिती आहे का, की भगवंताशिवाय दुसरा विचार करणे याला दुर्बुद्धी म्हणतात. मी तर चाटच झालो. मी म्हटलं आता चोरी करायची नाही, लबाड बोलायचं नाही, असत्य बोलायचं नाही, ह्या ठीक आहे, ही सत्य बुद्धी आहे. परंतु परमेश्वरा शिवाय दुसरा विचार करणं याला दुर्बुद्धी म्हणतात, अव्यवसायात्मक बुद्धी. आणि ती बुद्धी कशी आहे की क्षणोक्षणाला पलटते आपली. म्हणजे आपण आपल्या निश्चयावर दृढ राहत नाही. म्हणजे कसं आहे, ठाम राहत नाही. म्हणजे आज आपण काय केलं, आज सोमवार आला, आपण शंकराच्या मंदिरात जातो. मंगळवार आला, भवानी आईच्या मंदिरात जातो. बुधवार आला, विठ्ठलाकडे जातो. गुरुवार आला, शुक्रवार दत्ताकडे जातो. असे आपण काय असतं, ठाम नसतं. आणि आपल्याला असं वाटेल की ह्या देवाचं मी नामस्मरण केलं तर मला एक गुण येईल. त्याला गुण नाही आला का तो देव बदलतो. देवही बदलतो आणि गुरुही बदलतो. ही जी बुद्धी आहे तिला अव्यवसायिक बुद्धी असं म्हणतात, म्हणजे दुर्बुद्धी. म्हणजे बुद्धीचे दोनच प्रकार आहेत इथे. आणि बहुशाखा म्हटले, बघा शब्द बघा कसा आहे, बहुशाखा. त्याला अनेक बुद्धीचे म्हणजे क्षणोक्षणा पलटती रंग. हा, अनेक फाटे. म्हणजे काय करू मी आज, हे करू का ते करू, कळलं का. तर मला हे केल्याने मला असं होईल, ते केल्याने मला हा जप केला की मला तसं होईल, मी दुसरा केला की मला असं होईल. तर हे तो ठाम राहत नाही त्याच्या साधनेवर. हां, तर मग असं का होतं, निश्चयात्मक जी बुद्धी आहे ती बुद्धी एकच असते. आणि संकल्पित जी बुद्धी आहे तिच्या विचारात अनेक फाटे असतात. त्याचा संकल्प वेगवेगळा होतो दरवर्षी. 1 जानेवारी तो 31 डिसेंबरला संकल्प करतो. पुढच्या वर्षी आता मला 1 तारखेपासून मी असं करणार. पण ते काय थोडंच राहतं, मग एकच दिवसापुरता राहतं. दुसऱ्या दिवशी त्याचा संकल्प लगेच दुसरा होतो. म्हणजे ही जी बुद्धी आहे ही पलटते क्षणोक्षणाला. तो त्याच्या बुद्धीशी ठाम राहत नाही. पुढे बरं, ह्या श्लोकामधून भगवंताला असं सांगायचं आहे की ही पृथ्वी अनेक यांनी सौंदर्याने भरलेली आहे, नटलेली आहे, पण याच्यात तत्व एकच आहे. आत्मा हे तत्व एकच आहे. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे, काश्मीरला गेलो, सौंदर्य बघितलं, त्यातला आनंद घेतला, पण तिथंही आपण परमेश्वराला जर बघितलं, भगवंताला जर का बघितलं, तर आपण काय होणार आहे, आपली बुद्धी विचलित होणार नाही, असं भगवंताला म्हणायचं आहे. कारण आपल्या भारताचं ब्रीद वाक्यच आहे की विविधा में एकता, अनेकता में एकता. म्हणजे आपण एक परमेश्वराकडे आपण बघायचं आहे. आणि अविवेकी माणसामध्ये एकाच वेळेला अनेक विचार येतात. अविवेकी जो मनुष्य असतो तो धड आता अगोदर काय करतो की नाही, मला असं केलं तर मला असं होईल, हा कोर्स केला की मला अशी नोकरी लागेल, मग परत ते कोर्स अर्धवट सोडतो. तो दुसरी शाखा बदलतो. म्हणजे एक ना धड आणि 12वर चिंध्या. म्हणजे त्याच्यातून त्याला काय करायचं आहे, यश प्राप्त होत नाही. तर भगवंताला आपल्याला
असं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या निश्चयाचे करा, दृढ राहा. एकदा ठरवलं ना मग तो निश्चय बदलायचा नाही, असा या म्हणजे श्लोकाचा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये व्यावसायिक बुद्धी आणि अव्यावसायिक बुद्धी याच्यामध्ये फरक काय, फरक स्पष्ट करा. व्यावसायिक बुद्धी मी तुम्हाला म्हटलं की ती सुबुद्धी आहे. याचा काय आहे, तो कर्मयोगी असतो. तो काय करतो, फळाची अपेक्षा न करता कर्म करतो, निष्काम. त्याच्यानंतर काय, त्याची बुद्धी दृढ असते. त्याच्यानंतर त्याने समता प्राप्त केलेली असते, तो भेदभाव करत नाही. त्याच्यानंतर संसारातील अनेक गोष्टीचा त्याच्याकडून सहज त्याग होतो. तो त्याग नाही करत सहज. बघा, परमार्थ हा सहजतेचा आहे, बळजबरीचा नाही. म्हणजे हाणून मारून आपल्याला हनुमान नाही बनवायचं आहे. आणि परमार्थिक हे उपजत आहे. तुम्ही आपण म्हणतो ठीक आहे, संस्काराची जोड तर आवश्यकच आहे, परंतु त्याने ते केलं पाहिजे ना. तुम्ही गण त्याच्याकडून सगळं करून घ्याल, पण पुढे जरा जसा मोठा मोठा होतो त्याची बुद्धी वेगवेगळी होऊन जाते. म्हणजे आपली इच्छा असते की मुलाने असं असं व्हावं, तसं तसं व्हावं, पण ते होत नाही. एकदा काय झालं, एक बासरीवादक होता साहेब. त्या बासरीवादकाने भरपूर शिष्य तयार केले, परंतु तो त्याच्या मुलाला शिकवू नाही शकला. आणि त्याचा शेवटी अंतकाळ आला आणि त्याने असं ठरवलं की आता आपले थोडे दिवस राहिलेत, मुलाने तरी शिकून घ्यावं. परंतु मुलगा काही शिकायचाच नाही. मग एक दिवशी त्याला एवढा राग आला, मुलाला असं खाली पाडला त्याने आणि त्याच्या छातीवर पाय दिला आणि ती बासरी आहे ना त्याच्या तोंडात कोंबली. तर तो काय म्हणतो मुलगा, म्हणजे तुम्ही बासरी कोंबू शकतात पण फूक मारायची माझ्या हातात, फूकच मी मारली नाही. हां, आपण मुलांसाठी समजा सगळं करू शकतो, पण त्यांनी केलंच नाही. तजवीज तुम्ही करू शकता, म्हणजे हे उपजत पाहिजे. म्हणजे जी चांगली बुद्धी आहे ना, ही शिकवायची गरज नाही, ही उपजत तुम्हाला. म्हणजे असं म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात असतात, त्या पद्धतीने. पुढे बघा. त्याच्यानंतर अव्यावसायिक बुद्धीचं काय आहे, काय काय त्याचे वैशिष्ट्य काय, की त्याचं आहे तो सकाम भावनेने कर्म करतो, मला काहीतरी भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर काय, त्याची बुद्धी अनंत विचाराने घेरलेली असते. त्याच्यानंतर हे कशामुळे होतं त्याला कळत नाही का, आपली बुद्धी दृढ व्हावी. त्याच्यासाठी भगवंताने 42, 43, 44 श्लोक असे 3 श्लोक सांगितले. पुढचे श्लोक आहेत ते आपण क्रमाक्रमाने बघू. बघा किती विचार आहे बा भगवंताचा. म्हणजे आता तुम्हालाही प्रश्न पडेल का मग माणसं असे वागतात, त्याला कारणं दिलेले आहेत भगवंतानी. ते ह्या 3 श्लोकाचे आहेत. त्याच्या पुढचा त्याचा आपण विचार बघू नंतर. त्याच्यानंतर तुकाराम महाराज काय म्हणतात याच्या बाबतीत थोडे 1-2 प्रमाण घेतो आणि आपण ज्ञानोबरायांचं, कारण आपल्याला वेळ थोडा उशीर झाला आपल्याला. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात, अखंड ते ध्यान, समबुद्धी समाधान, सोंग वायाविन ते झाकुनी वैसती. जो निश्चयचा जो असतो ना, म्हणजे संत पुरुष, तो काय करतो की अखंड ध्यान, भगवंताचं ध्यान करतो. आणि पुढे काय करतो, त्याची समबुद्धी असते, त्याची बुद्धी समाधानी असते. त्याच्यानंतर काय, सोंग वायावीन, तो दुसरा सोंग नाही करत. म्हणजे नुसतेच भगवे कपडे घालायचे किंवा जास्तच माळा घालायच्या किंवा दाढी वाढवायची, जटा वाढवायच्या, हे वरचं सोंग तो करत नाही. आणि पुढे काय, ते झाकूनही बैसती, म्हणजे त्यांचं जे मोठेपण आहे ना ते लोकांना सांगत नाहीत मी कोण आहे म्हणून. म्हणजे ही सगळी लक्षणं समबुद्धीच्या माणसाची आहेत, व्यवसायात्मक बुद्धीची. त्याच्यानंतर महाराजांनी नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, हे अव्यावसायिक बुद्धी झाली.
असे एखाद दोन प्रमाण याच्यामध्ये आहेत. आता आपल्याला ज्ञानोबा राय काय म्हणतात ते बघू, आहे की नाही. बघा 238 क्रमांकाची उभी आहे. जैसे दीपकळे का था कुटे, जैसी स्वाकुटी परे बहु तेजा ते प्रगटी, परी बहुतेजा ते प्रगटी, पैसे सद्बुद्धी हे थे कुटी मनोनये. तैसे सद्बुद्धी हे कुटी मने वरी. म्हणजे बघा ज्ञानोबारायांनी काय सांगितलं आपल्याला की सुबुद्धी थोडी जरी आली माणसाच्या मनामध्ये तर ती लहान नाही समजायची. चांगला विचार माणसाच्या मनात आला तो त्याने लगेच अंमलात आणायचा. जसं एखादा दिवा आहे, तो छोटा आहे पण त्याचा प्रकाश कसा आहे, पूर्ण घरामध्ये व्यापतो. झिरोचा बल्ब जरी आपण लावला तरी त्याचा प्रकाश पडतो. म्हणजे सद्बुद्धी हिला छोटं नाही म्हणायचं. थोडी जरी असली तरी आपल्याकडनं निष्काम कर्म घडू शकतं. आणि निष्काम कर्माचं काय परिणाम आहे ते आपण काल बघितलं. काय परिणाम आहे, आपल्याला मुक्ती मिळते, जन्म आणि मृत्यू याच्यातून आपली सुटका होते. पुढे बघा 239 पार्था बहुता परी, पार्था बहुता परी, हे अपेक्षी जे विचार शुरी, हे अपेक्षिते विचार शूरी, जे दुर्लभ चराचरे सदवासना. जे दुर्लभ चराचरी सद्भावना. म्हणजे सद्वासना जी आहे, सद्बुद्धी ही दुर्लभ आहे. तुम्हाला वाईट बुद्धी जास्त भेटेल समाजामध्ये. म्हणजे वाईट करणारे भरपूर लोक आहेत पण चांगलं करणारे फार थोडे लोक आहेत. आणि चांगलं करणारे लोक थोडे आहेत त्याच्यामुळेच ही पृथ्वी चाललेली आहे. आता वाईटाला वाईटच दिसतं सगळं. कसं आहे माहिती आहे का, जशी आपली नजर आहे तशी, म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी. याच्यामध्ये एकदा महाभारतामध्ये एकदा कृष्णाने एक राजदरबार भरला होता. तर युधिष्ठिराला सांगितलं की याच्यातलं चांगले वाईट माणसं कोण आहे बघून ये म्हणे. तर तो गेला, सगळं बघितलं, ते सगळ्यांना बघितलं आणि परत आला कृष्णाकडे. म्हणे देवा असं आहे की सगळे चांगले माणसं आहेत, मला काय वाईट कोणीच दिसलं नाही. ठीक आहे म्हणे. मग त्याने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना जा रे बाई एक फेरफटका मार, बघ काय आहे ते. त्याने बघितलं, सगळं निरीक्षण केलं. तो म्हणे झाले मूर्ख माणसं आहेत म्हणे. म्हणजे नालायक माणसं आहेत म्हणे हे सगळी. म्हणजे त्याची दृष्टीच तशी आहे. बघा आजही चांगलं कार्यकर्ता असलेला त्याला काम नाही करू दे. आज बघितलं आपण संसदेमध्ये काय गोंधळ झाला. चांगल्या माणसाला म्हणजे स्वतः काम करायचं नाही आणि दुसऱ्याला काम करू द्यायचं नाही, अशी ही प्रवृत्ती आहे. ही भरपूर आहे, भरपूर ठिकाणी तुम्हाला भेटेल. पण सत विवेक बुद्धी जी सुबुद्धी आहे ती फार दुर्मिळ आहे असं ज्ञानोबारानंतर. पुढे बघा 240 क्रमांकाची. आनिका सारिका बहुवसू, आनिका सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव गुणे, अमृताचा लेशू दैव गुणे. आता ज्ञानोबारायांनी इथे एकाच ओळीमध्ये 2 दृष्टांत आपल्याला दिले हे पटवण्यासाठी. काय की सुबुद्धी ही दुर्लभ आहे हे पटवण्यासाठी त्यांनी 2 दृष्टांत दिले. पहिलं माऊली असे म्हणते की परीस हा सुद्धा दगडच आहे परंतु तो दुर्लभ आहे. दगडं भरपूर आहेत क्वचित तुम्हाला परीस भेटेल. तसं क्वचित सुबुद्धीचे माणसं भेटतात, नाही तर दुर्बुद्धी सगळी चराचरामध्ये अशी ती भरलेली आहे. पुढे बघा. आणि पुढे काय म्हणतात, अमृताचं लेशू दैव गुणे. तुमचं दैव असेल तर तुम्हाला अमृत भेटेल. तसं तुमचं चांगलं दैवत असेल तर तुम्हाला चांगली माणसं भेटतात. नाही तर मग आपलं म्हणजे बहुतांश काय होतं, निर्णय आपण दुसऱ्यांचं ऐकून घेतो. जसं बघा प्रभू रामचंद्र आता उद्या राज्याभिषेक होणार आहे त्यांचा, सगळं ठरलेलं आहे. परंतु काही काहीने कोणाचं ऐकलं,
कोणाचं ऐकलं? मंथराचं ऐकलं. बघा असे श्रोते पाहिजेत. मंथराचं ऐकलं आणि काय झालं? जे नाही व्हायचं ते झालं. सगळं वातावरण बिघडलं. असं आहे. पुढे बघा. तैसे दुर्लभ जे सद्बुद्धी जैसे दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जे परमात्माची अवधी जैसा गंगेसी उददी निरंतर जैसा गंगेची उदरी निरंतर म्हणजे गंगेचा प्रभाव निरंतर आहे. एकदा गंगा समुद्राला मिळाली तर थांबते कधी? परत तिचा प्रभाव चाललाय. तसा सद्बुद्धी सद्विवेक मनुष्याची सद्बुद्धी शेवटपर्यंत असते. शेवटपर्यंत ती परमेश्वराला विसरत नाही. त्या सद्बुद्धीचा प्रवाह त्याच्याकडे कायम स्वरूपीचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला किती उदाहरण दिले? 3 उदाहरण दिलेले. एकूण ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्यायामध्ये 3500 उदाहरण दिलेले. पुढे बघा आता. तैसा ईश्वरा वाचुनी काही तैसे ईश्वरा वाचून काही जे अनिक लानी नाही जे आणि लाणी नाही ते एकची बुद्धी पाहे अर्जुना जगे. ते एकची बुद्धी पाहि अर्जुना जगी. म्हणजे ती बुद्धी फक्त परमेश्वराचाच विचार करते. देवाशिवाय दुसरं काही ती बघत नाही. म्हणजे आता देवाविना काही बोलण्याची नाही. महाराज एका ठिकाणी म्हणतात. तुकाराम महाराज काय म्हणतात? देवाविना काही मजविषयी नका सांगू प्रपंचाच्या गोष्टी. महाराजांनी एका ठिकाणी म्हटले प्रपंचाचं मला ते पोराचं असं झालं ते मला नका सांग. मला सांगा भगवंताबद्दल तुम्ही, मग मी ऐकेन. अशी बुद्धी कोणाची होते? सुदबुद्धीवाल्यांची. पुढे बघा. एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती जे बहुधा असे विकरती तेच निरंतर रमती अविवेकीये. तेच निरंतर रमती अविवेकीये. जो अविवेकी मनुष्य असतो तो त्याच्यात रममान होतो. कशात? मध्ये चाड्या करण्यामध्ये. एखाद्याचं चांगलं झालं तर ते त्याला बघवत नाही, याच्यामध्ये तो रममान होतो. अविवेकीय पुरुष. म्हणून आज आपल्याला विवेकाची गरज आहे. आणि विवेक आपल्याला ज्ञानेश्वरीमधून मिळतो. विवेकाची गोठी ते हे माय ज्ञानेश्वरी असं जनाबाईंनी म्हटलेलं आहे. पुढे बघा आता. पुढचा जो पुढची जी ओवी आहे तो एकदम म्हणजे षटकार टाईप आहे. आणि त्यांनी बघा कसं त्या ओवीत साधलेलं आहे बघा आता. मनोनी तया पार्था मनोनी तया पार्था स्वर्ग संसार नरकवस्था स्वर्ग संसार नरकवस्था आत्मसुख सर्वदा दृष्टी नाही. आत्मसुख सर्वदा दृष्टी नाही. त्या दुर्बुद्धी माणसाला कधी आत्मसुख भेटत नाही. त्याची जागा 3 ठिकाणी आहे. ज्ञानोबराय काय म्हणतात? त्याची जागा 3 ठिकाणी आहे. एक त्याला स्वर्ग भेटू शकतो चांगला पुण्य केलं तर. दुसरं त्याला संसार भेटेल. आणि तिसरं तो नरकात जाईल. त्याला आत्मसुख नाही भेटणार. कोणाला? दुर्बुद्धीवाल्याला. मग आपण आता बघायचं आहे की आपल्याकडे व्यवसायात्मक बुद्धी पाहिजे का अव्यवसायात्मक? आपल्याकडे सुबुद्धी पाहिजे का दुर्बुद्धी पाहिजे? ते आपण आपलं ठरवायचं आहे. बघा ह्या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही साहेब की तुम्ही असं वागा म्हणून. हे असं आहे. हा, तुम्ही ठरवा. बळजबरी बिलकुल नाही. एक महत्त्वाचं आहे. बरं, काल आपल्या श्रीमंत जाधव काकांचा आपला वाढदिवस झाला आणि फार मोठ्या म्हणजे संख्येने आपण इथे होतो. आणि यूट्यूबवर मी टाकलं होतं. जवळजवळ 81 लोकांनी त्याचं लाईक केलं. हां ते यूट्यूबमध्ये. तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का? बघा, बाबांनी मला मागे एकदा बोलता असं झालं. त्यांना संधिवात आहे.
ते म्हणे मला म्हणे काय ते आता आपणच तेल लावायचं आणि आपणच सोडायचं म्हणे. पण सुनबाई कधी कधी सोडून देते. त्यांचं मला एक वाक्य नाही नाही हां नाही 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 त्यांनी मला एकदा माझ्या डोळ्यामध्ये मग पाला माझ्या त्यावेळेला आता जरा 2 महिने झाले. म्हणजे काहीतरी माणसाने बघा कसं वागायचं आहे. बघा ॲक्शन आणि रिॲक्शन. ॲक्शन जशी तुमची आहे तशी रिॲक्शन, जशी क्रिया आहे तशी प्रतिक्रिया. तर त्यांना काल आपण शुभेच्छा दिल्या तरी परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आरोग्य आणि त्यांना आणखी 100 पूर्ण करू अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. कुंडलिका वरद्या श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सर्व संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवाधिदेवा मानंदा मानुभवा चक्रंधरा विश्वंभरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापते भवतारका धरित्याक्षिती आगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेच करीतसे विनवनी सकळ देवाभिदेवा आनंदा महानुभवा आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे दोषावे ओषोयी असायदाने जे कांची व्यक्ती सांडो तया सत्करी जतिवारो भूता परस्परे कडो मैत्र जीवांचे दुरितांचे तीरताओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांची तो ते गावो प्राणी गातो वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी वेद तुझ्या सदा कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव मोहदे जय अर्णव विदुषांचे जन्मवेदे अलांछन मार्तंड एका पुरीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई लोकी भजिलो आदिपुरुषी पंडित आणि ग्रंथो भजिले विशेष योगिये दृष्टादृष्टवे ओवावेजी एकमने श्री विश्वेश्वरावो आवो नीलनाथ बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम. शांती शांती. जपून चालू होता.